तुला इथं गाडी लावली, तिथं बस आली, बसलंच सगळं. चाललाय साखरपुड्याला आता. बघा नवरा चाललोय आता. गाईच साखरपुडा करायला लावला, त्याच्या चेहऱ्यावर खुशी बघा किती. एकदा कधी होतो साखरपुडा असं झालाय त्याला. कार चालवायला पण शिकलाय गाईच. हा कार चालवायला. हाय गाईज, तर पारस भोईर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आमच्या मामाचा साखरपुडा आहे, तो पण जव्हारला आहे. तर त्याचा लव्ह मॅरेज आहे म्हणून तिकडे जरा ते पोरगी तिकडची म्हणून तिकडे चाललोय आम्ही आता. तर आम्ही गाडीत 4 जण आहेत. आम्हाला बघितल्यावर जाम शिवाय देतील. 4 जण आलं, ते ब्लॉग बघितल्यावर जाम शिवाय देतील आम्हाला. आम्ही जे टाकून आलो 4-5 जण. तर बघा दाखवतो कोण कोण आहे. मा भाव यश, स्वतः भूषण बोप्पी आणि ऋतिक गवली, नवऱ्याचा भाव गंडून आलाय तिकडे लोकांना. नवऱ्याच्या भावाला आम्ही ताब्यात घेतलाय. सोयपाणी करेल तर आज बघू कसं काय ना. गरम होते तर मी आता बनेल वरच आहे. जॅकेट बिकेट काढून टाकलाय, वैताग आलाय आता. तर जरा गाणी बिणी ऐकतो आणि मग निघतो आम्ही आता. काय होईल दाखवतो तुम्हाला. गाणी ऐकव. इथं जरा नाश्ता करायला इथं उसाचा रस तो नाश्ता करतो आता. गाईज आम्ही आता निघलो नाश्ता करून. आता पोचलोय झडपोलीला. नाही संजन काय या संजन काय गाव आहे. नाही पोचलोय झडपोलीला आता. एकदम खतरनाक आहे एकदम वातावरण आहे बघा कसं काम आहे. थंडगार आहे. हा भाव पण एकदम थंडगार झालाय आज, एकदम मस्त आहे. गाईज आम्ही आता जव्हार मध्ये पोहोचलो. इकडं इथला हे बघा, इथं जव्हार आहे. आता यो रस्ता जातो जव्हारच्या आतमध्ये गावात. पोचलोय. किती टाइम लागतो अजून काही माहित नाही. काल मांडवी गेला वाटतं ते, तिथून ते जरा जवळच होता इथून पण. तर बघू जव्हारमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला. पोचलोय आता मार्केटला जव्हारचे. हे सगळं दारूच्या बाटल्या घ्यायला लावले त्यांनी. तिथे नुसते नवरेच दिसतात. मागं पण 2 नवरं होतं. इथं रिक्षावाले चल बाजू हट. चला भाऊ पुढं भेटू आपण. तुला इथं गाडी लावली, तिथं बस आली, बसलंच सगळं. ही बस बंद पडली म्हणती, आणायला चाललोय आता. बघा ही बस, 4 पण चाललोय आम्ही बस आणायला. कसं आहे हत्यार चालवला एकदम. चाललोय आता बघा हत्यार चाललोय आता आम्ही सगळे जण. आता बघा सगळी माणसे बघा. नाही इथं नवऱ्याची गाडी पुढं, वॅगनरची पुढं नवऱ्याची गाडी बघा. मोठी मावशी आली आणि आमचे मोठे काका आणि आमचा मामा. नाही वाडीतला जावाय आलाय, वाडीतला जावाय. चाललाय साखरपुड्याला आता. बघा नवरा चाललोय आता. निखिलदा तयार आहे पुढच्या वर्षी तुझा 100% करू आपण. यश तयार आहे. याचा दिवाळीत आहे शाळेच्या मागे. आणि हे दोघं पण तयार आहेत. याला पण बघा मेसेज करा याला. आणि याचं फिक्स आहे, काय नाही वांदा नाही याला. फिक्स काय याला पोर आहे, त्याला कुठं पोर आहे. याला नाही पोर, याला पोर आहे. त्यांना दाखव साहेब. हे आमदार साहेब आहेत, राऊत आलीतले आमदार ऋतिकजी गवळी. त्यांना पोर बघा कुठं तरी. बिंजोरला सध्या नाव सोडलाय ते 4 गोंडेवर. त्यांचं करून टाका. आणि आता याचं 5 गोंड्यावर नाव आहे. पायरा फिक्स झालेले, शरद जमलेले याची. नवरा गेलाय वरती. साखरपुडा आहे, सुपारी फोडायचे आता कार्यक्रम आहे. नाही यांचा काय बोलतात चाललंय इथं. नाही एक जवाला आले बघ, जवाला. यो एक जवण्या. हे असं पकडलं नाही ती पालिशी मारती.
नुसती पालिशी मारती आणि ही एक पालिशी नुसती हसते. गाईत साखरपुडा करायला लावला त्याच्या चेहऱ्यावर खुशी बघा किती. एकदाचा कधी होतो साखरपुडा असं झालाय त्याला. जसं कार चालवायला पण शिकलेली गाईच. हा कार चालवायला. आता घरी निघलोय आणि विसरून गेलो होतो का माझा ब्लॉग चालू आहे असा. मग आता डायरेक्ट येई मला आठवण दिली. यशनी, भूषणदानी आणि ऋतिकानी तिघाही मला आठवण दिली का ब्लॉग घेतला का. तेव्हा माझ्या डोका चालला जरा. आता सांगितलं आता निघलोय तो त्या तरी सांगतो. आता चाललोय घरी. साखरपुडा एकदम व्यवस्थित झालाय. त्या असतील क्लिप तर मी टाकतोय फुटेज, तुम्ही बघा. एन्जॉय करायला आम्हाला भेटला नाही. एन्जॉय करायला भेटला नाही. तिथं बाजूला प्रेत झाला होता त्यांच्या कुटुंबात नव्हता, तिथं बाजूला होता म्हणून आम्हाला एन्जॉय करायला भेटला नाही. बरोबर पण वाटत नाही. बरोबर पण वाटत नाही. बँजो पण आणला होता आम्ही, पण ते वाजवायला आपल्यालाच बरोबर वाटत नाही का. आपले शेजारी झाला असतं तर आपण कसं वाजवलं असतं का नाही ना, म्हणून आम्ही पण वाजवायला सांगितलं नाही. तर आपण हल्दीला पुढच्या वर्षी आता बघू कधी करतात. दिवाळीत करतात, पुढच्या वर्षी करतात. बघू कसं काय. तितपात राडा होणार. पोरा नाही ऐकणार. बघू आता. नाही पुढच्या वर्षी 2-3 होते. 2-3. माझा भाऊ पण कमिंग सून मध्ये आहे. मामा पण कमिंग सून मध्ये आहे. आणि माझा यश मित्र, परम मित्र, माझा बारीकपणाचा मित्र लंगोटी यार, यो पण कमिंग सून मध्ये आहे. दिवाळीमध्ये त्याचा होणार आहे. शाळेच्या मागं मंडप घालणार आहेत आम्ही. नक्कीच घालू आम्ही शाळेच्या मागं मंडप. नाहीतर पोल्ट्रीत याला खोली करून देणार आहेत आम्ही. AC पण लावले. आता माझा भाव AC मध्ये झोपतो, आम्ही गरमीत झोपतो, तो AC मध्ये झोपतो. ठीक आहे, भेटू आपण पुढं. डीजे हल्दीनं लावते आणि यांचा बघा कसा केले. एकदम विषय गंभीर आहे. विषय गंभीर आहे. विषय गंभीर. सकाळी निघलो होतो. आता कालोख झालाय. यशला मीटिंग चालू आहे यशची. आणि इकडे भूषणदा गाणी लावतोय. चैत्या पाठवू. चैत्या पोट भरे या. चडक छाप. चैत्या पाठवू. जैला पाठव. भेटतो तुम्हाला. बघू आता काय कुठे थांबायचं आहे का. थांबायचा नसेल तर डायरेक्ट घरी. ठीक आहे चल सांगतो. ठीक आहे, भेटतो तुम्हाला. पाठवून ठेवतो. काही आत्ता घरी आलोय आणि जाम थकलोय. एवढा थकलोय का काय सांगू तुम्हाला. आता असं वाटतंय जेवायला पण नको, डायरेक्ट जाऊन झोपतो. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल साखरपुड्याचा तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद.